बरीच रात्र झाली होती आणि आरती अजूनही घरी परतलेली नव्हती. वर्षा तिची वाट बघत घराच्या बाहेर फेऱ्या मारत होती. तिला फार काळजी वाटत होती. तिचा पती अमित आपल्या ऑफिसमधील कामात व्यस्त होता. वर्षाच्या काळजीची जाणीव त्याला होतीच, म्हणून तो ऑफिसचं काम बाजूला ठेवून वर्षाजवळ आला आणि म्हणाला, तू आता झोपायला जा. काळजी करू नकोस. आरती येईपर्यंत मी काही झोपत नाही. तरुण मुलगी एवढ्या रात्रीपर्यंत घराच्या बाहेर असेल तर तिच्या आईला झोप येईल का? सतत समजावण्याचा मला कंटाळा आलाय, पण तिला माझी काही काळजी नाही. तिला हवं तेच ती करते. काही ऐकत नाही माझं, वर्षा म्हणाली. यावर अमित काही बोलणार तेवढ्यात गेटजवळ कार आल्याचा आवाज आला. दरवाजा उघडला. आरती खाली उतरली. ती गाडीतल्या मुलाशी काहीतरी बोलून जोरात हसली आणि गेट उघडून घरात आली. अरे, आजही तुम्ही जागे आहात? ती म्हणाली. तुझ्यासारखी मुलगी असल्यावर अजून काय करू शकतो आम्ही? अमित म्हणाला. मग मी माझ्या आयुष्याचा आनंद घेऊ नको का? काळ बदलतोय आई. आता लोक वेळेच्या बंधनात इतके अडकत नाहीत. आरती म्हणाली. आम्ही समजतो, पण रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं ठीक नाही, वर्षा म्हणाली. मी खूप दमले. तुमचे लेक्चर ऐकायची माझी इच्छा नाहीये. आता मला झोपायचंय. आणि ती आपल्या खोलीत गेली. अमित आणि वर्षाने एकमेकांकडे बघितले. अमित म्हणाला, चल आपल्यालाही झोपायला पाहिजे. पण वर्षाला झोप लागत नव्हती. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला काय करावं, कसं आरतीला समजवावं काहीच कळत नव्हतं. वर्षा गावातली एक मोठी शिक्षिका होती, तर तिचा सासरा एक निवृत्त सरकारी अधिकारी. त्या घरात केवळ 4 सदस्य होते. आरतीला सगळ्यांचं प्रेम आणि कौतुक मिळत होतं. या अतिप्रेमामुळे आणि कौतुकामुळे ती लाडावली होती. ती आता केवळ स्वतःचा विचार करत होती. कॉलेजात जायला लागल्यापासून नवीन मित्रमैत्रिणी, पार्ट्या हेच तिचं आयुष्य बनलं होतं. वर्षा आणि अमित तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण ती ऐकून घ्यायच्या मनस्थितीतच नसायची. ती आपल्या आजोबांची फारच लाडकी होती. वर्षा आणि अमितचे खूप जवळचे मित्र विकास आणि नेहा. ते दोघेही चार्टर्ड अकाउंटंट होते. त्यांचा मुलगा करण एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता. दिसायला हँडसम नसला तरी हुशार आणि मेहनती होता. ज्या वेळेस आरती कोणत्याही अडचणीत असायची तिला करणच आठवायचा आणि करणही लगेच मदतीला धावून यायचा. वर्षा आणि अमितची इच्छा होती की आरतीने करणशी लग्न करावं आणि सुखाने राहावं, पण आरतीच्या वागणुकीमुळे ते त्या विषयावर बोलायला धजावत नव्हते. दिवस पुढे सरकत होते. आरती आपल्या इच्छेनुसार वागत होती. वेळेवर घरी येत नव्हती आणि आईवडिलांच्या सूचना, राग कशाचाही तिच्यावर काहीच फरक पडत नव्हता. तिचे आजोबा आता आजारी पडले होते. त्यांना आरतीची फार काळजी होती. एका रात्री आजोबा झोपले ते उठलेच नाहीत. सगळ्यांना फार वाईट वाटलं, पण आरती त्यातूनही सावरली आणि तिने तिचं रुटीन चालूच ठेवलं. त्यातच आजोबांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी आरतीच्या नावे केली होती. आता तर ती पूर्णपणे स्वतंत्र झाली होती. पैशांसाठीही आता तिला आईबाबांची गरज नव्हती. तिने कोणालाही काहीही न सांगता नवीन कार घेतली. हे बघून वर्षाने विचारले, तू एवढा मोठा खर्च का केलास? आम्हाला तरी विचारायला हवं होतं ना. मला माझ्या आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. मला गाडीची गरज होती म्हणून मी घेतली. आता कोणी मला घरी सोडेल किंवा घ्यायला येईल याची वाट बघायची गरज नाही. आता मी स्वतंत्र आहे, ती म्हणाली. थोडं सावधगिरी बाळग, अमित म्हणाला. माझं ड्रायव्हिंग लायसन्सही तयार आहे. बाबा तुम्ही काळजी करू नका. मी काळजीपूर्वक चालवेन गाडी, ती म्हणाली. त्यानंतरही तिने स्वतःच्या नियमांप्रमाणे वागणं सुरूच ठेवलं. एका रात्री ती पार्टीत गेली, जिथे तिने भरपूर दारू घेतली आणि तिच्या नवीन मित्रांसोबत खूप डान्स केला. नंतर ती तिथून निघाली. कार चालवायच्या कंडिशनमध्ये नसतानाही तिने गाडी सुरू केली, पण थोड्याच वेळात तिचा गाडीवरचा ताबा सुटला आणि समोरच्या कारसोबत तिचा अपघात होता होता राहिला आणि तिची गाडी एका झाडाला जाऊन आदळली. तिच्यामुळे 3 लोकांचा जीव गेला असता, पण समोरच्या चालकाने सतर्कता दाखवली आणि गाडी सावरली आणि ते तिघेही वाचले. त्यात नवरा, बायको आणि त्यांचं 6 महिन्यांचं बाळ होतं. तिला काहीच कळत नव्हतं काय करावं. तिला जबरदस्त मानसिक धक्का बसला. ती सतत रडत होती, स्वतःला दोष देत होती. तिने करणला फोन केला. तो लगेच तिच्या मदतीला आला, पण ती काही केलं स्वतःच्या चुकीला माफ करू शकत नव्हती. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. आई वडिलांनी आणि करणने खूप मदत केली. कोर्ट कचेरीचा त्रास, पोलीस चौकशी आणि मानसिक ताणामुळे तिला बराच त्रास झाला. तिने शेवटी आपल्या चुका मान्य केल्या आणि सर्वांच्या समोर माफी मागितली. करणने तिला मिठी मारून सांत्वन दिलं. त्या दिवशी सगळ्यांच्या चेहऱ्यावर तृप्ती होती आणि आरतीच्या आयुष्यात एक नवीन वळण आलं. काही महिन्यांनी आरती मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्ट्या बरी झाली. तिच्या आयुष्यात नवचैतन्य आलं होतं. करणचा पाठिंबा आणि प्रेम तिच्यासाठी
अढळ आधार ठरला होता. त्याचा प्रामाणिकपणा आणि जबाबदारीचा भाव पाहून स्नेहाच्या मनात त्याच्याबद्दलचं प्रेम वाढलं होतं. एक दिवस आरतीने आईबाबांना आणि करणला समोर बसवून मन मोकळं केलं आणि सांगितलं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे करण. तुझे आणि तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. आता माझ्या आयुष्यात तू कायम माझ्यासोबत असावंस असं मला वाटतंय. आपण दोघं एकत्र नवा अध्याय सुरू करूया. वर्षा आणि अमित यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांनी करणला मिठी मारून म्हटलं, आम्हाला तुझा आणि आरतीचा हा निर्णय खूप आवडला. तुम्ही एकमेकांचा नीट सांभाळ कराल याची आम्हाला खात्री आहे. करणनेही प्रेमाने आरतीला मिठी मारली आणि शांतपणे म्हणाला, तू माझ्यासाठी नेहमीच खास होतीस आणि मी तुझ्या प्रत्येक चुकांना समजून घेतलंय आणि घेत राहीन. आता आपण एकत्र आयुष्यभर सुखी राहूया. आरती आणि करणचा विवाह अतिशय आनंदात पार पडला. दोन्ही कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्र आले. आरती आता फक्त एक प्रेमळ पत्नी नव्हे तर जबाबदारी आणि प्रेमाने भरलेली व्यक्ती बनली होती. त्यांच्या आयुष्यातील हा नवीन प्रवास प्रेम, समजूतदारपणा आणि विश्वासाने भरलेला होता. आरतीला आता खरी माणुसकी, प्रेम आणि कुटुंबाचं महत्त्व पूर्णपणे कळलं होतं. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.